निफ्टी डायरेक्ट 30,000ला जाईल, कोणी म्हणतो 50,000ला जाईल. वेगवेगळे लोक वेगवेगळे टार्गेट देत आहेत. रिझन बिहाइंड दॅट की वॉर सिच्युएशनमध्ये मोठा बदल झालेला आहे. म्हणजेच काय, वॉर थांबलेली आहे. कोणी म्हणतं वॉर थांबल्यामुळे मार्केट वर जाणार, तर कोणी वेगवेगळी कारणं सांगतोय. बेसिकली मार्केट पडणं किंवा मार्केट वाढणं यामागे फक्त वॉरच होती का? इंडियन मार्केटवर त्याचा किती मोठा इम्पॅक्ट होणार किंवा होणार नाही, किंवा अदर कोणते अजून फॅक्टर्स आहेत जे इंडियन इकॉनॉमीवर इम्पॅक्ट करतायत आणि इंडियन मार्केटला खाली किंवा वर घेऊन जाण्यासाठी मदत करतायत, याच्याबद्दल डिटेल चर्चा आपण करणार आहोत. कारण बऱ्याच लोकांना म्युच्युअल फंडमधून खूप कमी रिटर्न मिळाले, स्टॉकमध्ये गुंतवणूक केलेले तर मायनसमध्येच आहेत. इथून पुढे याचं काय होणार, या सगळ्याची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यामुळे पहिला चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, कारण अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओज मी तुमच्यासाठी बनवत असतो. नमस्कार, मी संकेत आवटे. 19 जून 2026 रोजी एक MOU साईन करण्यात आला इराण आणि US या दोघांमध्ये. या MOU मध्ये त्यांनी काय काय मेन्शन केलंय आणि त्याचा इम्पॅक्ट कसा होणार आहे हे आपण डिस्कस करणार आहोत. MOU बनवण्याचं रिझन काय, तर वॉर थांबवायची होती. वॉर थांबवून आपण कोणत्या मुद्द्यांवर सहमत झालेलो आहोत हे त्यांनी यामध्ये डिस्कस केलंय. पहिला आणि महत्वाचा मुद्दा, 30 दिवस आपण कुठल्याही प्रकारे एकमेकांवर हमला करणार नाही, किंवा सीज फायर तुम्ही म्हणू शकता. एकमेकांवर कुरघोडी करणं बंद, आपापले सैनिक मागे घेऊन जाणं, ज्या ज्या जागेवर आपण कब्जा केलेला होता लाईक स्टेट ऑफ हॉर्मोन्स वगैरे, तिथले आपले सैन्य मागे घेऊन जाणं. म्हणजेच जे स्ट्रेट ऑफ हॉर्मोन्स होतं तिथे सुद्धा कुठल्याही प्रकारे जहाजांना अडवलं जाणार नाही, वाहतूक सुरळीत होणार, कोणालाही त्रास होईल असं कोणतंही कृत्य दोनही देश करणार नाहीत ना त्यांची आर्मी करेल. आता देश करणार नाहीत म्हणजे ना त्यांचा नागरिक, आर्मी, पोलीस, कुठलीही त्यांची यंत्रणा कुठल्याही प्रकारे हस्तक्षेप या गोष्टींमध्ये करणार नाही, असा MOU साईन झालाय. याचा अर्थ करेलच किंवा नाही करेल हा नंतरचा पार्ट आहे. दुसरा पॉइंट आहे स्टेट ऑफ हॉर्मोन्स मध्ये जी टोल वसुली इराणकडून केली जाणार होती, ज्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की तब्बल $1 मिलियन एवढी वसुली ते करणार आहेत. पण आता ते होणार नाही. कर्जाची वसुली बंद होणार किंवा टोलची वसुली बंद होणार. आता ही टोल वसुली का, तर त्यांच्यावर हमला केला गेला, त्यांचं नुकसान केलं गेलं, त्यांचं जे कर्ज झालं किंवा त्यांचा जो खर्च झाला तो कर्ज लोकांकडून वसूल करणं टोलच्या स्वरूपात, हे उद्योग होते. आता आपल्या हायवेज बरोबर त्याचं कंपॅरिझन करू नका, पण इथे कुठल्याही प्रकारे आता वसुली होणार नाही. याचा इम्पॅक्ट जे लोक ऑइल परचेस करतात, आता क्रूड ऑइल जे इम्पोर्ट एक्सपोर्ट जे काही करणारे देश आहेत त्यांच्यावर हे बर्डन यायचं. परिणामी क्रूडचे रेट वाढायचे, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, सप्लाय कमी झाल्यामुळे आणि डिमांड तेवढीच किंवा वाढल्यामुळे जास्त क्रूडच्या प्राइसेस वाढायच्या. तिथं रिस्क क्रिएट झाल्यामुळे किंवा रेट वाढल्यामुळे इन्शुरन्सचे रेट पण वाढलेले आपल्याला पाहायला मिळाले. परिणामी ओव्हरऑल आपल्याला महागाई वाढताना पाहायला मिळत होती, कारण बेस आहे क्रूडचे रेटच. तिसरं आणि महत्वाचं कारण, ज्यामध्ये युएसचे जे नेव्हल ब्लॉकेड्स आहेत ते सगळे काढून टाकण्याचा डिसिजन युएसने सुद्धा घेतलेला आहे. म्हणजे इराण निघून गेला, US निघून गेला, दोघांनीही स्टेट ऑफ हॉर्मोन्स मधून माघार घेतलेली आहे आणि क्लिअरली सांगितलं याच्यावर आम्ही कंट्रोल करणार नाही. पण यात एक महत्वाची गेम लक्षात घ्या, जे पैसे इराणचे ब्लॉक केले गेले होते किंवा जे ॲसेट्स ब्लॉक केले गेले होते बाय द डोनाल्ड ट्रम्प और US, ते क्लिअरली अनफ्रीज करण्यात येणार आहेत. ते फ्रीज होणार नाही तिथून पुढे, म्हणजे इराणला त्यांचे पैसे परत मिळाले. यात जिंकलं कोणी, आता तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे बरं का. बघूया किती लोकांना हे समजतंय गेम नेमकी काय झाली. डोनाल्ड ट्रम्प यांनी क्लिअरली सांगितलं होतं की इराण दुश्मन आहे, खराब देश आहे, आपण याला सोडणार नाही. आणि हे का आपण करतोय, तर तो स्वतःमध्ये न्यूक्लिअर पॉवर बिल्ड करण्याचा प्रयत्न करतोय. ज्या वेळेला आपल्या देशामध्ये सुद्धा हे सगळं सुरू होतं ना, तेव्हा खूप त्रास आपल्या देशवासियांना, आपल्या राज्यकर्त्यांना आणि आपल्या वैज्ञानिकांना सुद्धा झाला होता. द ग्रेट APJ अब्दुल कलाम यांना सुद्धा प्रचंड त्रास झाला, त्यांच्या जीवाला धोका होता. द ग्रेट अटलजी यांना सुद्धा प्रचंड त्रास झालेला होता, कारण त्यावेळेला आपण न्यूक्लिअर पॉवर बिल्ड करत होतो. कुठल्या कशा हालाकीच्या परिस्थितीत ते सगळं त्यांनी बिल्ड केलं आणि किती कमी खर्चात केलं, हे काबिले तारीफ आहे. ही त्यावेळची गोष्ट मी तुम्हाला सांगतोय. आता तर सॅटेलाइट आहेत, अनेक गोष्टी आहेत, आणि यामुळे क्लिअरली इराणवर प्रेशर टाकून US म्हणत होता की आम्ही हे करू नये म्हणून खूप मोठ्या प्रमाणात बर्डन आणणार आहोत, प्रेशराईज करणार आहोत, आणि हे आपलं ऐकत नाही आहेत म्हणून आम्ही यांच्यावर हमला केलेला आहे. आणि ही न्यूक्लिअर पॉवर बनवण्यासाठी युरेनियमची गरज असते आणि प्रचंड युरेनियममुळेच हे सगळं होत असतं. हे युरेनियम परत फॉरेनमध्ये शिफ्ट करण्याचा निर्णय वगैरे होणार होता, तो इथंच बारगळला. म्हणजे काय, ज्या मेन कारणासाठी यांच्यावर हमला करण्यात आलेला होता ना, तेच मेन कारण सोडून दिलं यांनी. आणि क्लिअर डोनाल्ड ट्रम्पनी सांगितलं की आम्ही आता ही डिमांड करणार नाही. MOU मधून तरी सध्या हे दिसतंय. बरं, एवढं सोडून द्या. याच्या पुढे जाऊन $300 बिलियन गुंतवणूक इराणमध्ये साहेब करणार आहेत. कोण? डोनाल्ड तात्या. याचा अर्थ काय, तुम्ही पूर्णपणे गुडघे टेकून हा डिसिजन घेतला की चला
न्यूक्लिअर पॉवरवर आम्ही हात घालत नाही, तुमचे फ्रीज केलेले ॲसेट आम्ही तुम्हाला परत करून टाकतो, उलट आम्ही तुमच्या देशामध्ये $300 बिलियन गुंतवणूक करतो, म्हणजे तुमच्या देशाला अजून बेटर बनवण्यासाठी आम्ही काम करणार आहोत. याचा अर्थ काय? बरं, ऑइलवर जो तुम्हाला कंट्रोल ठेवायचा होता तो सुद्धा कंट्रोल हे लोक आता ठेवू शकणार नाहीत, कारण बाकी सगळ्या गोष्टी इराणच्याच बाजूने किंवा त्यांच्या फेवरमध्ये असलेल्या आपल्याला क्लिअरली पाहायला मिळत आहेत. आणि जो डोनाल्ड ट्रम्पचा अजेंडा होता किंवा जो पब्लिक समोर ठेवलेला अजेंडा असेल, आता पब्लिक समोर अजेंडा ठेवला काय होता, तर क्लिअरली यांना न्यूक्लिअर पॉवर बनू द्यायचं नाही वगैरे वगैरे, तो तर फेल झालाच झाला. आणि दुसरी गोष्ट त्यांच्या ऑइलवर कंट्रोल ठेवणं, तिथे परत इनसायडर ट्रेडिंग वगैरे फालतूपणा जो डोनाल्ड ट्रम्प नेहमी करत आलाय तो त्यांना करायचा होता. या सगळ्या गोष्टींमध्ये तो फेल झालेला आपल्याला पाहायला मिळतो. फक्त इनसायडर ट्रेडिंगमध्ये तो पास झाला, पर्सनली स्वतःला पैसे कमवण्यासाठी त्यानं हे करून दाखवलेलं आहे. आता हे सगळं मिटलं, पुढे काय होणार, तर पुढे सिंपल आहे की याच्यामुळे इकॉनॉमीवर इम्पॅक्ट डेफिनेटली होणार. जो निगेटिव्ह इम्पॅक्ट होता तो कुठेतरी हळूहळू नलिफाय होत चाललाय. रिझन बिहाइंड दॅट, जर तुम्ही 1 बाय 1 गोष्टी बघितल्या, क्रूडच्या प्राइजेस मी ते तुम्हाला स्क्रीनवर चार्टवरही दाखवेन. या चार्टमध्ये क्लिअरली दिसत आहे की क्रूड जिथे 2025 डिसेंबरच्या आसपास समवेअर अराउंड 66, 65, 50 या रेंजमध्ये होता, या 50, 60, 65 वरून तो सरळ वर जाऊन हाय त्यानं गाठला होता समवेअर अराउंड 112चा. आणि या 112, 101, 100 या रेंजवरून सध्या तो 75-76 वर ट्रेड करतोय. दिस इज ऑल अबाउट क्रूड ऑइल. क्रूड ऑइलचे रेट जेवढे जास्त, क्रूडमुळे काय होतं, आपल्याला पेट्रोल मिळतं, डिझेल मिळतं, बाकी केमिकलसाठी याची मदत होते, तर हे सगळे प्रोडक्ट स्वस्त होऊ शकतात. एक आणि एक गोष्ट आपल्या देशातली इकडून तिकडे जायचं म्हटलं तर क्रूडची गरज असते, म्हणजेच पेट्रोल डिझेलची गरज असते. परिणामी हा स्वस्त झाल्यामुळे बेस्ट प्राइजेस, बेस्ट कॉस्ट किंवा इनपुट कॉस्ट आपल्याला कमी झालेली पाहायला मिळू शकते. डॉलर बरोबर पण तेच झालं. तुमच्या देशाची इकॉनॉमी जेवढी वीक, तुमच्या इन द सेन्स कोणीही बघत असेल कुठल्याही देशाची, प्रत्येक देशाबद्दल मी बोलतोय, त्याची इकॉनॉमी त्याच्या करन्सीवर अवलंबून असते. जेवढी तुमची करन्सी वीक होत जाणार तेवढी तुमच्या देशाची वाट लागत जाणार. बरं, माझ्या देशाचं, आपल्या देशाचं काय होतं? सो ब्रॉडर लेवलला जर तुम्ही बघितलात तर 96ला वगैरे हा डॉलर जाऊन पोहोचलेला होता, इथे तुम्ही बघू शकता. आणि हायेस्ट जर तुम्ही बघितलात तर 96-97च्या रेंजमध्ये हा ऑलमोस्ट गेलेला होता. तो आता परत 94.33च्या आसपास आलेला आहे. म्हणजे कुठे ना कुठेतरी आपल्याला हा फॉल पाहायला मिळतोय, पण हा शॉर्ट टर्मचा फॉल आहे. शॉर्टर टर्मचा फॉल मी याला का म्हणतो हे पण सांगतो. जेव्हा मी याला 1 वर्षाच्या टाइम फ्रेममध्ये कन्वर्ट करतो, तुम्हाला कन्सिस्टंटली डॉलर स्ट्रॉंग होताना दिसतोय आणि रुपया वीक होताना दिसतोय. $1 खरेदी करण्यासाठी मला जेवढे जास्त रुपये द्यावे लागतील, आपण ऑलरेडी ट्रेड डेफिसिटमध्ये काम करतोय, म्हणजे जास्त इम्पोर्ट करतोय, कमी एक्सपोर्ट करतोय. परिणामी जास्त आयात करावी लागते, तेवढा जास्त डॉलर खरेदी करावा लागतो, कारण सगळे ट्रान्झॅक्शन्स आपले जे वेगवेगळ्या देशांबरोबर होतात ते डॉलरमध्ये होत असतात आणि परिणामी आपल्याला जास्त रुपया मोजावा लागणार आणि आपली करन्सी वीक होणार. माझ्या मताप्रमाणे जेवढं जास्त फंडामेंटल काम यावर केलं जाईल त्यानुसार आपण अजून थोडंसं खाली येऊ शकतो. तुम्हाला जर वाटत असेल तर परत आपण 50, 60, 70 वर येऊ, हा तुमचा गैरसमज आहे. परिणामी काही दिवसात तुम्हाला डॉलर वीक झालेला दिसेल. मी पुन्हा एकदा शब्द वापरतोय, डॉलर वीक झालेला दिसेल आणि याचा इम्पॅक्ट इंडियन रुपीजवर होणार. आणि हा जो गॅप आहे हा थोडासा 2-4 रुपयांनी आपल्याला भरून निघताना दिसेल, मेजर भरून निघताना दिसणार नाही. पण इंडियाने जर त्या लेवलचे एफर्ट्स लावले तर मार्केट तुम्हाला कुठेतरी रेंज बाउंड दिसेल इन टर्म्स ऑफ करन्सी मार्केट. मग करन्सी मार्केट म्हणजेच डॉलरच्या कंपॅरिझनमध्ये रुपया जर स्टेबल किंवा थोडासा खाली रुपया म्हणजेच डॉलरला खाली घेऊन येताना दिसला तर आपल्या मार्केटला त्याचा फायदा होणार आहे. बरं, यामुळे काय होणार तर इंडियन करन्सी अजून बेटर होताना दिसेल. इंडियन करन्सी बेटर आणि डॉलर जर वीक होत असेल तर याचा फायदा कोणाला होणार? FIIsला होणार आहे. म्हणजे काय, फॉरेन मधून जो आपल्या देशामध्ये गुंतवणूक करणार. मी तुम्हाला उदाहरण देतो. शेठजी पैशाचा पाऊस पाडून दाखवतो, 12, 15, 20% रिटर्न देतो, फक्त गुंतवणूक आमच्याकडे करा. हे घे पैसे, मला 1 वर्षांनी रिटर्न पाहिजेत, एवढं लक्षात ठेव. A few 1 years later. गुंतवणुकीला 1 वर्ष पूर्ण झालंय, आता मला माझं व्याज दे. हे घ्या तुमचं 18% व्याज. थँक्यू, चल भेटूया पुढच्या वर्षी. 2 years later. हे घ्या तुमचं 5% व्याज. अरे शुद्धीत आहेस का? मागच्या वर्षी 18% दिले होते, आज फक्त 5%. शेठजी यावर्षी LTCG आणि STCG टॅक्स वाढलेत. अरे सगळ्यात जास्त टॅक्स घ्यायला लागलाय तुम्ही. चल जाऊ दे, पुढच्या वर्षी भेटूया. 3 years later. या वर्षी तरी चांगलं व्याज आहे का? अरे मी व्याज मागितलंय, भीक मागितली नाही. तुम्ही जगभरात युद्ध करत फिरा, त्यामुळे आमच्या देशात पेट्रोल नाही, डिझेल नाही, अवसादा गॅस सुद्धा नाही. म्हणून आमचं मार्केट जोरदार आपटते. तुमचा फोलिओ तर मायनस मध्ये आहे. हा 1 रुपया तर मी माझ्या खिशातून काढून दिलाय. हा 1 रुपये घेऊन काय करू मी? मेलोडी खाओ, खुद जान जाओ.
समजा एका व्यक्तीनं भारतामध्ये गुंतवणूक केली, फॉरेनच्या व्यक्तीनं किती रुपयांची गुंतवणूक केली? 90 रुपयांची गुंतवणूक केली, कारण $1 इज इक्वल टू 90 रुपये. आता याला मिळाले 10%. भारतात 10% म्हणजे 9 रुपये वाढले, किंवा 11% मानू, 10 रुपये वाढले. त्याच्या 90 रुपयांचे 100 रुपये झाले कुठं? इंडियामध्ये. पण इमॅजिन करा, डॉलर अजून स्ट्रॉंग होत गेला, रुपया कोसळत गेला. जिथं 90 रुपये किंमत होती एका डॉलरची, ती आता 100 रुपये जाऊन पोहोचली. 10 रुपयाचा गॅप इथंच निघून गेला. आता भलेही त्यांना 10% रिटर्न भारतात कमवले, द मुमेंट तो ते विकेल ना, बोम काय होणार? टॅक्स भरावा लागेल ना. 10% गेन आहे, 10% गेनवर टॅक्स भरेल. बरं, टॅक्स भरून हातात जे काही 95, 96, 97 रुपये शिल्लक राहतील, परत तो काय करेल? आपल्या देशामध्ये कन्वर्ट करायला जाईल. जर त्यानं ते कन्वर्ट केले तर $1 सुद्धा त्याला मिळणार नाही, कारण ऑलरेडी आधी 90 रुपयाचा डॉलर आता 100 रुपये झालेला आहे. म्हणजे तो लॉसमध्ये असेल. भले तुम्हाला भारतामध्ये तो प्रॉफिटमध्ये दिसेल, पण त्याच्या करन्सीमध्ये परत तो पैसे कन्वर्ट करेल ना, तर त्याला ते लॉसमध्ये दिसेल. आता ज्या वेळेला तो रुपया स्ट्रॉंग होईल आणि तो डॉलर वीक होईल, या केसमध्ये काय होणार? आधी इमॅजिन करा, डॉलर 96-97 ला गेला होता. आपण राऊंड फिगर 100 रुपये पकडू. 100 रुपयाचा डॉलर जर 90 रुपयाला आला तर काय होणार? इंडियन करन्सी बेटर होणार. इकडे तुम्हाला 10% प्रॉफिट दिसेल. बरं, एवढंच नाही, इंडियन मार्केटने 5-10% जरी रिटर्न दिले तर त्यांना टोटल 20% मिळतील. नो डाऊट, जे काय त्यातले टॅक्स 5-7 रुपये जातील ते जातील, पण 15 रुपये 17 रुपये तो नेट घरी घेऊन जाऊ शकतो. याचा अर्थ काय झाला? तर आता मार्केटमध्ये त्यांना चांगली अपॉर्च्युनिटी दिसते. पण मी हे फक्त तोंडाने म्हणतोय म्हणून आहे का? बिलकुल नाही. इथं तुम्ही बघू शकता, 10 जून 2026 रोजी FIIs, DIIs इकडे आधी जर तुम्ही बघितलात, किंवा 8 मे 2026 रोजी इकडे FIIs आहेत, इकडे DIIsचा कॉलम तुम्हाला पाहायला मिळतोय. मॅक्सिमम वेळेला तुम्हाला FIIs विकताना पाहायला मिळतात, पण गेल्या काही दिवसापासून इथे तुम्हाला FIIs बाय करताना दिसतील. 19 तारखेला 4,859 कोटीचं नेट परचेस आहे. भले त्याच्या आदल्या दिवशी 1000 कोटीचा सेल असेल, पण त्याच्या आधी परत 100 कोटीचं बाईंग होतं. परत 700चा सेल असेल, पण 200 कोटीचं बाईंग होतं. त्याच्या आधी बघाल तर कंटिन्युअसली हे रेडमध्ये होते. आणि इकडे DIIs आपल्या मार्केटला स्टेबल बनवत होते, बिकॉज आपण लोक गुंतवणूक करतोय आपल्या मार्केटमध्ये. त्यामुळे तुम्हाला समजलंच असेल की FIIची किती गरज आहे. भलेही निर्मला सीतारामन म्हणून आम्हाला यांची गरज नाही, मार्जिन यांच्यामुळे आम्हाला काही फरक पडत नाही, पण हे सत्य आहे की FII शिवाय इंडियन मार्केट एवढं चांगलं बेटर करू शकणार नाही. आय होप की सगळ्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झाल्या असतील. त्यामुळे तुम्हाला जे काही डाऊट्स असतील मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब हक्कानी करा. मॅक्सिमम लोकांपर्यंत या गोष्टी पोहोचवा, कारण त्यांना हे समजणं गरजेचं आहे. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.